सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील मोहाडी येथे 2020 साली राहुल मेंढ यांच्या खून प्रकरणातील बंदीवान आरोपी धुळे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जिल्हा रुग्णालयातून पसार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर धुळे एलसीबीने तत्पर कारवाई करत सदर बंदीवानास 24 तासांच्या आत अटक केली। दरम्यान या पोलीस अंमलदारांच्या निष्काळजीपणाबद्दल तो पसार झाला होता। तर दोघा पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून करण्यात आली। राहुल मेंढ खून प्रकरणातील धुळे कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी गणेश अर्जुन सोनवणे हा न्यायालयीन कोठडीत होता। त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला तुरुंगातून हिरे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं। मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याने दुपारच्या सुमारास तिथून पळ काढला। पोलिसांच्या निगराणीतून तो पसार झाल्याने पोलीस यंत्रणेची झोप उडाली होती। अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासाच्या आत त्याला हुडकून अटक केली। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या संपूर्ण घटनेचा आढावा घेऊन कर्तव्यातील निष्काळजीपणा केल्याबद्दल 2 पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई केली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। मोहाडी नगर पोलीस स्टेशन येथे 2020 साली खुनाच्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी होता गणेश अर्जुन सोनवणे उर्फ गण्या डमऱ्या वय 32 राहणार मोहाडी उपनगर तिखी रोड। हा 2020 पासून धुळे जेलमध्ये न्यायबंदी आरोपी म्हणून जमा होता। दिनांक 30/3 रोजी सदर आरोपी हा वैद्यकीय कारण सांगून हिरे मेडिकल कॉलेज येथे तो भरती झाला होता उपचारासाठी। त्यावेळी त्याने तिथली परिस्थितीचा फायदा घेऊन तिथून पलायन केलेलं होतं आणि तो फरार झालेला होता। माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच मोहाडी नगर पोलीस स्टेशन, धुळे शहर पोलीस स्टेशन व आजूबाजूतील जिल्ह्यातील नियंत्रण कक्ष येथे माहिती सादर केली की सदर आरोपी याला ताब्यात घ्यावे व पुढील कारवाई करावी। स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे व त्यांच्या पथकास सदर आरोपी हा मोहाडी नगर येथे येणार असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे चेतन मुंडे व त्यांची पूर्ण टीम ही त्या ठिकाणी रवाना झाली व त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून सदर आरोपी याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। सदर आरोपीने पोलीस असल्याचे त्याला समजल्याबरोबर त्या ठिकाणी त्याने पळण्याचा प्रयत्न केला। पाठलाग करून संपूर्ण टीमने त्याला ताब्यात घेतले आहे व पुढील योग्य त्या कारवाईसाठी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याला जमा करण्यात आलेले। धन्यवाद।